3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊया. लंडनमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झालाय. बेडफर्ड शहराजवळ 2 सुपरफास्ट ट्रेनची धडक झाली. अपघातात एकाचा मृत्यू झालाय, 11 जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. ट्रम्प यांच्या दाव्यावरून मेलोनी संतापल्या. नामिना इटलीनं कुणाकडे याचना केली. मेलोनीचं विधान. जॉर्जिया मेलोनी यांचा अमेरिका दौरा रद्द. मेलोनीच्या आग्रहामुळे सोबत फोटो काढला. ट्रम्प यांचं विधान. फ्रान्समध्येही भारतीय यूपीआयचा डंका. पॅरिसमधून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. फ्रान्समध्ये यूपीआयच्या विस्ताराची घोषणा. व्यापार प्रवास अधिक सुलभ होणार. नीट परीक्षेमुळे टीईटीची परीक्षा पुढे ढकलली. 21 जून ऐवजी 28 जूनला होणार परीक्षा. परीक्षेच्या वेळेत कोणताही बदल नाही. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती कायम. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून 14 ऑगस्टपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती. साधुग्रामसाठी मनपाकडून वृक्षतोडीचा प्रस्ताव. पाऊस लांबल्यानं मुंबईवर जलसंकट. 7 धरणांमध्ये अवघा 9.67% पाणीसाठा. जुलैपासून मुंबईत 25% पाणी कपात होण्याची शक्यता. प्रशासनाकडून 25% पाणी कपातीसाठी हालचाल. नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज बंद राहणार. जलवाहिनी लिकेज दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं पाणीपुरवठा बंद. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नाशिक शहरात आजपासून पाणी कपात लागू. संपूर्ण शहरात आज पाणीपुरवठा राहणार बंद. उद्या कमी दाबानं होणार पाणीपुरवठा. शहरात 1 दिवस पाणीपुरवठा बंद. अल निनोच्या प्रभावामुळे भंडारा जिल्ह्यात ड्राय स्पेलचं सावट. पावसाअभावी पेरण्या रखडल्या. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती. ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट गडद. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बैठक. वारकऱ्यांची संख्या कमी करण्याचं आवाहन. पाणी टंचाईमुळे दिंडी प्रमुखांना आवाहन. दिंडी चालकांसोबत विखेंची बैठक. नाफेडकडून कांद्याला पुन्हा दरवाढ. कांद्याला क्विंटल मागे 80 रुपयांची दरवाढ. आजपासून नवीन दर लागू. रखडलेला मान्सून पुढील आठवड्यापासून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज. 1 जुलैनंतर पाऊस संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याची शक्यता. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात यंदा पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमीच. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ. उत्पन्नात दररोज 3 कोटी रुपयांची वाढ. अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात कारवाईमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ. नाशिक रोड परिसरात एकाच वेळी 3 ठिकाणी छापेमारी. 18 लाखांचे एमडी ड्रग जप्त. 3 संशयितांना अटक. 2 जण फरार. रेल्वेचा दंड होणार दुप्पट. विना तिकीट प्रवाशांना आर्थिक फटका बसणार. विना तिकीट प्रवास केल्यास 500 रुपये दंड. दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाई. अनधिकृत शाळांविरोधातील कारवाईला वेग. 53 शाळांविरोधात गुन्हे दाखल. शाळांना टाळे लावा. व्यवस्थापकांना आदेश. मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश घेण्याचं आवाहन.